प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन। अहमदनगर जिल्ह्याला लाजवेल अशी राहुरी तालुक्यात डोंगरे या गावी जी घडलेली घटना, खंडाबे या गावी जी घडलेली घटना, या जिल्ह्याला अन्याय अत्याचारग्रस्त जिल्हा का घोषित करू नये? आज तुम्हाला पाणवट्यावर पाणीही भरू दिलं जात नाही, जनावरालाही पाणी पाजू दिलं जात नाही, अशा भांडकुळशाहीला विरोध करण्यासाठी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या जर आपल्याकडं कर्तव्यदक्ष जर असे अधिकारी जर इथं नेमलेले असतील, यांना सदरक्षण आहे, खलनिग्रहणालय ह्या शब्दाचा अर्थ जर कळत नसल तर नक्कीच माझ्यामध्ये डीवायएसपी साहेबांना नक्कीच सांगणं राहील माझं या बाबतीत का नक्कीच यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही। हा राहुरी तालुक्याचा विषय जरा अकोला तालुक्यातही तसंच, जिथं जिथं आज गुन्हा घडतोय तिथं प्रत्येक वेळेस तुम्हाला मोर्चे काढून तिथं अन्याय अत्याचारग्रस्त झालेल्या व्यक्तीला तिथं घेऊन जावं लागतं ना। आज अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करावे लागतात। आज आपलं काम काय हे जर विसर पडत चालला असेल तर नक्कीच पोलिसांवर भरोसा ठेवावा का नाही, न्याय कोणाकडे मागावा? राज्य शासनाचा ह्या वतीने मी जाहीर निषेध करतोय। जे तुम्हाला जर फोन करत असतील जे असतील त्यांना सांगा, या गोष्टी जर थांबल्या नाही तर नक्कीच इथून पुढे कायदा तुम्ही मोडू शकता, तर नक्कीच भवितव्यात आम्ही नक्कीच कायदा मोडण्याचा प्रयत्न करू। प्रत्येक वेळेस मोर्चे आंदोलने आणून जर तुम्हाला न्याय मागावा लागत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। ज्या वेळेस 93 ला ज्या वेळेस अॅट्रॉसिटी गुन्हा आला तर हा का गुन्हा आला याचं कारण सांगतो तुम्हाला। हे अन्याय अत्याचार हे घडतच होते, पण त्यावेळेस तो दलित उठून याच्या घरातले एक जण हे करत होता, म्हणजे त्यावेळेस त्यांना कळालं का हे घरात घुसून आणायला लागले आणि मारायला लागले, आता कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि ती अॅट्रॉसिटीची लालूच, पैशाची लालूच दाखवून आपल्याला या अॅट्रॉसिटीच्या ह्याच्यात तुम्हाला आजही सांगतो, नक्कीच कायदा हातात घ्यायला लावू नका। आलेला गुन्हा दाखल करून घेणे आपलं काम आहे, ते चौकशी करा तो खरा आहे का खोटा आहे। पण तुम्ही घरी बसून तुम्ही इथं बसून निर्णय देऊ शकत नाही का अथवा त्यांच्यावर कोणता खोटा गुन्हा दाखल करायला लावू शकत नाही। तुम्हाला नक्कीच याचे कठोर हे करावं लागत नाही तर भवितव्यात अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने नक्कीच तुम्हाला याचे दुष्परिणाम दिसून येतील। दाखल झाले त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या मागण्यासाठी अतिरिक्त मागण्या असतील किंवा ज्या आपल्या मागण्या आहेत त्या संबंधी आपण वंचित बहुजन आघाडीत कार्यकर्ते सर्व जमा झाले, कंप्लेंट असतील इथं। तर आतापर्यंत जो आपला तपास झालेला आहे, सध्या तपास माझ्याकडे आहे, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 2 आरोपी अटक केलेले आहेत। 2 दिवस PCR मध्ये होते, त्यांच्याकडनं काही गोष्टी रिकव्हरी झालेल्या आहेत। तर त्या संबंधी आपण जे ॲडिशनल जबाब असते ते जबाब आजच घेऊ। आपण इथं फॅमिली आली आहे, तर मला त्यांना विनंती आहे की तुम्ही आता तात्काळ न जाता पोलीस स्टेशनला थांबून जबाब जे काय आपल्याला ॲडिशनल सांगणं आहे त्या पद्धतीने आपले जबाब नोंदवले जातील। जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तर त्याप्रमाणेच आपला तपास होईल आणि पूर्ण न्याय देण्याची आमची भूमिका राहील। कोणावरही अन्याय होणार नाही। जे आरोपी असतील त्यांनाही व्हेरीफाय करून आम्ही तात्काळ अटक करू। ह्या आजच्या आपल्या मोर्चाला आमचं हे आश्वासन आहे। त्यामुळे पुढील कोणतंही तुम्हाला जिल्हा कचेरीवर किंवा कलेक्टर SP ऑफिसवर मोर्चा करण्याची वेळ येऊ देणार नाही। जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्णपणे केली जाईल। धन्यवाद। या संबंधी आपण जी मागणी केलेली आहे निलंबनाची काय सांगा पहिले? निलंबनाची जी मागणी केली त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी केली जाईल, त्या पद्धतीने SP साहेबांना अहवाल पाठवला जाईल, प्रस्ताव गेला पाहिजे, आमचा अहवाल जाईल, त्यानुसार ती पुढची प्रक्रिया SP साहेब। सोमवार मंगळवारपर्यंत निलंबित झाले नाही, अधिवेशन सुरू आहे पुढच्या महिन्यामध्ये 5 आणि 6 तारखेला, त्या ठिकाणी निश्चितच काळे झेंडे सरकारला दाखवले जातील, तुम्ही दखल घ्या। ते तुमचं आंदोलनाचं काम आहे, करत राहा, त्याबद्दल आमचं ना नाहीये। जे काही प्रक्रिया आहे ते आम्ही पूर्ण प्रक्रिया जे अहवाल पाठवला जाईल त्यानंतरच पुढचा निर्णय माननीय वरिष्ठ अधिकारी घेतील।